मला सुद्धा धाकधूक व्हायला लागली मित्रांनो. आता याच्याचं नशीब असेल ना, आई शपथ ते पागलच होतंय डायरेक्ट. तर मित्रांनो शेवटची चिठ्ठी लागलेली आहे. रामेश्वर पौळ, काय काय नाव पौळ, रामेश्वर पौळ. तर मित्रांनो वाह क्या एक्टिंग कर रहा है, वाह क्या एक्टिंग कर. आई शपथ घेऊन सांगतो, लक्ष्मीत बसलोय. ही शिफ्ट आहे ना आपण लोकांसारखी नाही देणार. तिला बॅकव्हील बिकव्हील टाईट असले पाहिजे, बटनाने चालू झाली पाहिजे. बटनानी लोकांसारखे भुरटेपणा आपण अजिबात करणार नाही मित्रांनो. मामा अजून किती चुत्या होणं लोकांना. आज आपण आप्पा याला एक्सपोज करणार आहोत. त्याच्या आधी तुम्हा सर्वांचं आभार. तुम्ही माझ्या व्हिडिओला इतकं सारं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मुके घ्यावं असं वाटतं आहे, पण ते शक्य नाही मित्रांनो. तर चला आता आपण बोलूया महाराष्ट्रातील अपरिचित वर्जन म्हणजेच आप्पा याच्याविषयी. मला पहिले वाटत होतं की हा रील स्टार आहे, नंतर कळालं की हा कापड उद्योजक आहे, आणि लगेच कळालं की हा तर कीर्तनकार आहे. पण इतकंच नाही, तर हा तर लहान मुलांना शिकवतो की कीर्तन कसं करायचं, म्हणजेच महाराष्ट्रातील लोकांना चुत्या कसं बनवायचं. हा दिवाळीचा महिना म्हणजे आप्पाचा महिना असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण की ह्या दिवाळीच्या महिन्यात आपण अशी ऑफर लावली होती की पहिलं बक्षीस डायरेक्ट स्विफ्ट गाडी होती, आणि ती गाडी जिंकली एका कीर्तनकारांनाच, जो की आप्पाचा मित्रच आहे. तुला गाडी त्यालाच देणं होती, तर मग कशाला ऑफर काढली, कशाला भोळ्या बाया जनतेला येडत काढलं. तुम्ही एक काम करा, याचा हा व्हिडिओ बघून घ्या. करू आपण, तुम्ही पाहू शकता. जर त्याला कळालं त्याला शिफ्ट लागते तर काय त्याच्या भावना असतील तुम्ही बघू शकता. हॅलो, जय श्रीराम. महेश आप्पा मडके बोलतो भाऊ आळंदीवरून. तुम्हाला रात्री भरपूर कॉल केले पण तुम्ही एकही फोन उचलला नाही, काय रिप्लाय दिला नाही. बरोबर, ऐका ना, तुम्ही आपल्या कलेक्शनला खरेदी केली होती, किती रुपयाची केली होती काही आठवतंय? 3200 रुपयाची. बर, तर काय काय घेतलं होतं भाऊ तुम्ही? हा, बर 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 बर. काय कसे वाटतात कपडे वगैरे, काय क्वालिटी? नक्की. तर आपण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कुपन वगैरे दिले होते. आपण ते कुपन पूर्णपणे फुकट दिले होते, मान्य आहे का तुम्हाला? तर आपण पहिलं बक्षीस लागणार होतं मोबाईल, दुसरं लागणार होतं टीव्ही, आणि तिसरं लागणार होती मारुती सुझुकी स्विफ्ट. तर दादा तुम्हाला मारुती सुझुकी स्विफ्ट लागलेली आहे, ते पण टॉप मॉडेल ZX आहे. हा हा का, किती वाजता कॉल केले तुम्हाला रात्री? हा का, मी पण तुम्हाला 5-6 फोन केले. कसं वाटतंय तुम्हाला, काय मजा नाही का? आप्पा पाटील, तुला असं वाटत असेल की महाराष्ट्राची जनता छुते आहे, पण तसं काही नाही बरं का. कारण की यानं लगेच याचा नंबर क्लिक केला, आम्ही एक नंबरवर कॉल करून पाहिले. यानं कॉलवर पहिलेच नाव होतं अस्सल कीर्तनकार, आणि खाली आलं स्विफ्ट. याला स्वप्न बनणार स्विफ्ट भेटणार त्याला. अरे काय चुत्या लावला आहे. अस्सल कीर्तनकार हा एक यूट्यूबर आहे, आणि तो एका कीर्तनकाराचे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे फुल व्हिडिओ यूट्यूबला टाकतो, आणि त्याचा नंबर पण तिथं आहे. आम्ही त्याच्यावर कॉल करून पाहिला, तो बंद झाला. दुसऱ्या नंबरवर कॉल केला, आणि त्याला आम्ही विचारलं की दादा तुम्हाला खरंच लागली का गाडी? तो म्हणजे हा लागली म्हणे आम्हाला खरं गाडी. आता कोण खरं आहे कोण खोटे काहीच कळत नाही आहे, पण तसं चालतंय तर चालू द्या, कारण की खरं लगेच लोकांच्या समोर येणार आहे. तर जाऊ द्या, आज पुरते इतकंच. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल लागतो मला कमेंट करून सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका इथपर्यंत आले तुम्ही दादा. आणि धन्यवाद.